हो पुढे की राधे राधे. हे निधिबन आहे. हे सर्व माहिती आमचे गुरुवर्य साठे बाबा देतील. राधे राधे. बोला सगळ्यांनी प्रेमाने राधे राधे. राधे राधे. राधे राधे. राधे राधे. राधे. अलीकडे अलीकडे आपल्या अलीकडे थोडं थोडं बाबाला दिसत्या. हा राधे राधे. हा बोला बाबा बोला. काय का आपण अशा पवित्र आणि एकदम ऐतिहासिक जे भगवान श्रीकृष्ण परमात्मा या द्वापार युगामध्ये ज्यावेळेस रासक्रीडा खेळला त्यावेळेस रासक्रीडेमध्ये प्रवेश करण्याकरता या ठिकाणी हे एक असं निधिवन आहे. इथं प्रत्येक भगवान परमात्म्याने सुद्धा एक राधेचं रूप एक गवळणीचं रूप धारण करून या ठिकाणी आले. आता ही जी आपण झाडं पाहतो ना ही झाडं नाही तर ह्या गवळणी आहेत. ह्या गवळणी आहेत हे ऋषीमुनी आहेत. यांनी देवाची संगती करण्याकरता ही झाडं गेलेले आहेत. आजही दररोज संध्याकाळी 6च्या नंतर अशी श्रद्धा भाविकांची आहे की हे झाड एक राधा होता आणि एक कृष्ण होतं आणि हे रासक्रीडा आजही खेळतात. म्हणून 6च्या नंतर या ठिकाणी प्रवेश निषिद्ध मानला जातो. आणि इथं खऱ्या अर्थानं पाहिलं ही जी भूमी आहे ना ही जी माती आहे ना ही माती लोक घेऊन जातात आणि हे कपाळाला लावतात. हे गोपीचंदन म्हणून ही गोपीचंदन आहे. इतकी पवित्र सिद्ध माती आहे. ही माती जो लागतो ना त्याला कुठल्याही प्रकारची बाधा होत नाही. अशी सिद्ध ही भूमी आहे. सिद्ध आजही सिद्ध राधा या ठिकाणी सिद्ध आहे. आजही या ठिकाणी तुम्हाला अनुभव जो श्रद्धावान आहे ना त्या डोळ्यातून आशीर्वाद येणार म्हणजे येणारच आहे. आणि आजही श्रीकृष्ण परमात्मा या ठिकाणी ही चिरंजीव आहे. तिथं जो श्रद्धेने त्याला त्याचं दर्शन घडणार म्हणजे घडणारच. ते कोणाच्या रूपामध्ये घडेल ना जाने की सब में नारायण मिल जाय. या न्यायाप्रमाणे ही पवित्र भूमी आहे. कारण इथं येण्याकरता तुम्ही येत नाहीये. इथं तुम्हाला बोलवावं लागतं आणि बोलवलंय म्हणून तुम्ही आलात. ज्यांना यायचं होतं त्यांचं रिझर्वेशन कॅन्सल झालं. ज्यांना नको होतं ते आले. अशा प्रकारची सिद्ध भूमी आहे. अजूनही आपला बरंच या ठिकाणी पवित्र सिद्ध ठिकाणं पाहिजे आहेत अनुभवायचे आहेत. सर्वांनी आनंदाने याचा आनंद घ्यावा. चला हे सर्व लोक निधिवन पाहण्यासाठी इथे जमलेले आहेत. तरी सर आमचे कुठून आले ते सांगतील. नावरात पुन्हा नावरे शिरूर तालुका पुणे जिल्हा असे खूप भक्त मंडळी येत आहेत. खूप आनंद घेत आहेत. आमच्या ताई कुठून आलेत ते सांगतील. जेजुरी जेजुरी जेजुरी. हा जेजुरीवरून आलेले आहेत. हे बाबा नांदेडवरून आलेले आहेत. नांदेड. तुमचं नाव सांगा बाबा. वैजनाथ माळी. खूप 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 जोरदार वैजनाथ माळी यांचा बायपास झालेला आहे. तरी भगवंतांनी सक्सेस इथपर्यंत आणलेला आहे. त्यांचं काहीतरी भाग्य हे निधिवन आहे. आता सुद्धा आमचे भगवान श्रीकृष्ण इथे वास करत आहेत. खूप गर्दी आहे. आम्ही पुढली माहिती नंतर देऊ.